वाढत्या उन्हानं जायकवाडी धरणातल्या पाण्याचं प्रचंड प्रमाणात बाष्पीभवन होत आहे। ही पाण्याची मात्रा जालना आणि छत्रपती संभाजीनगर शहराला महिनाभर पुरेल इतकी आहे। सध्या धरणात 45.60% पाणीसाठा शिल्लक आहे। तरी उष्णतेमुळे पाण्याचा अपव्यय हा चिंतेचा विषय ठरतोय। मार्च आणि एप्रिलमध्ये बाष्पीभवनाचा वेग सर्वाधिक असल्यानं आगामी काळात पाणी व्यवस्थापनाचं मोठं आव्हान प्रशासनासमोर उभं ठाकलंय। मराठवाड्यातील भूजल पातळीत मोठी घट झालेली असून सरासरी पातळी 7.42 मीटर पर्यंत खाली गेली आहे। मार्च 2026 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार विभागातील 76 पैकी 17 तालुक्यात पाण्याची पातळी चिंताजनक पद्धतीने खालावली आहे। दर 4 महिन्यांनी 875 विहिरींच्या आधारे ही मोजणी केली जाते। मान्सूनपूर्व काळात पाणी इतक्या खोलवर गेल्यामुळे आगामी काळात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर व्हायची शक्यता आहे। त्यामुळे पाणी बचतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे। उन्हाच्या तडाख्यात नाशिकच्या धरणसाठ्यात मोठी घट झाली आहे। नाशिकमधील 26 प्रकल्पात 37% पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा 8% जास्त असला तरी अवघ्या 10 दिवसात 4% घट यात नोंदवली गेली। जिल्ह्यातील काही गावांसाठी 61 टँकर फेऱ्या सुरू असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर व्हायची शक्यता आहे। जलसंपदा विभागाने स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांना पाणी काटकसरीने वापरायचं आवाहन केलंय। धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे धरण साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। मी सध्या नाशिकच्या गंगापूर धरण क्षेत्र परिसरामध्ये आहे आणि याच धरण क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची जी घट आहे ती झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। सध्या पाणी साठा हा 49% येऊन ठेपलेला आहे। याच धरणावर नाशिककरांच्या पाण्याची भिस्त असते। मात्र एकूण जिल्ह्याचा जो पाणी साठा आहे तो जर बघितला तर 37% तो पाणी साठा येऊन ठेपलेला आहे। त्यामुळे ऑगस्ट अखेरपर्यंत हा पाणी साठा पुरवण्याचं आव्हान देखील या सगळ्या निमित्तानं प्रशासनासमोर असणार आहे। या सगळ्या काळामध्ये पाण्याची बचत करावी अशा स्वरूपाचं आव्हान देखील पालिका प्रशासनाकडनं केलं जात आहे। दुसऱ्या बाजूला जलसंपदा विभागाकडनं देखील पाण्याच्या नियोजनासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत। या सगळ्या काळामध्ये ऑगस्ट अखेरपर्यंत पाणीसाठा पुरवण्याच्या दृष्टीनं आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याच्या संदर्भात देखील विचार केला जाऊ शकतो अशा स्वरूपाची स्थिती आता सध्याच्या घडीला निर्माण झालेली आहे। उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे धरण साठ्यामध्ये कमालीची घट होते। मात्र दुसऱ्या बाजूला एक दिलासादायक बाब म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत 8%हून अधिकचा पाणीसाठा आता सध्याच्या घडीला या धरण साठ्यामध्ये आहे। त्यामुळे एक दिलासादायक बाब जरी असली तरी दुसऱ्या बाजूला पाण्याची बचत ही येत्या काळातील पाणी टंचाईपासून दूर राहण्यासाठीचा एक महत्त्वाचा पर्याय देखील आहे। त्यामुळे पाण्याची बचत जितकी जास्त करता येईल तितकी जास्त करावी अशा स्वरूपाच्या सूचना देखील पालिका प्रशासनाकडनं दिल्या जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजनसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, गंगापूर धरण, नाशिक।